आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डायरेक्ट कुठं घरात घुसून राहिली तू? अरे मला न विचारता घरात घुसायची डेअरिंग झालीच कशी तुझी? सॉरी मामा, ऍक्च्युली काय आहे ना ते मला माहित नव्हतं. यश आणि मैत्रिणीने गेटच्या बाहेर जसा गार्ड उभा केलाय तसाच गेटच्या आत सुद्धा उभा केलाय. ते जाऊ का वॉचमन काका आत? वॉचमन काका कोण? मी? हो तुम्हीच. काय हो हे कुर्ता वगैरे घालून वॉचमॅनगिरी करताय? ड्रेस कोड नाही दिला वाटतं तुम्हाला? थांब थांब थांब, कोण आहेस कोण तू? मी का सांगू मी कोण आहे ते? तुम्ही सांगा आधी, तुम्ही कोण आहात ते? मी ज्या घरात तू घुसून राहिली ना त्या घराची जी मालकीण आहे ना, तिचा जो नवरा आहे ना, त्याची जी आई आहे तिचा मी भाऊ आहे ना, दगडू. मिस्टर दगडू खिरे म्हणतात मला. ओ आय सी. मगाशी मला वाटलंच वॉचमॅन कसे असाल ना तुम्ही. मग वाटतं का नाही मी राजबिंडा? राजबिंडा आणि तुम्ही धोंडा वाटता, अगदी तुमच्या नावासारखा. दगड दगडू धोंडा. ए माझ्याच तोंडावर माझा अपमान करून राहिली तू. अबे कोण आहे कोण तू? माय सेल्फ मेरी, मेरी रॉबर्ट डिसुजा. यशने मला मैत्रीची मदतनीस म्हणून काम करायला बोलवलं. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तू आहे का ती मेरी का बेरी? अय्या तुम्ही ओळखता मला? हो ना, अक्का बोलली ना मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं तिने. बघ काय ग, तू तर काय मोलकरीण वाटत नाही. अगं चांगली शिकली सवरलेली दिसू राहिली ना, मग असं मोलकरीणीचं काम काऊन करू राहिली तू? तसं तर तुम्हाला सुद्धा बघून हेच वाटतं की तुम्ही माळी काम करत असाल, पण तुम्ही करता का काम? नाही ना. असं कोणाच्या दिसण्यावरून त्याचं स्टेटस जज करायचं नसतं धोंडू मामा. धोंडे नाही, धोंडू माय बापाचं नाव ना, मले दगडू म्हण. हो तेच ते. दगड काय धोंडू काय दोघांचं एकच मिनिंग होतं ना. माझ्या नावाचे असे तुकडे नको पाडू ना तू. मले खरं खरं सांग, तू नक्की कोण आहेस? अहो काय लावलं कधीपासून तेच तेच? कोण आहेस तू कोण आहेस तू? एकदा सांगितलेलं समजत नाही का तुम्हाला? आवाज खाली आवाज खाली. या बंगल्याच्या मालकाशी बोलून राहिली ना तू, याचा जरा बाण ठेव. काय म्हणालात? मालक आणि तुम्ही? ए साहेबा, तुला काय वाटलं मी तुला ओळखत नाही? यशने मला सगळ्यांबद्दल डिटेल मध्ये सांगितले. या घरात कोण येतं, कोण जातं, कोण राहतं आणि कोणाचं काय स्थान आहे ना, हे मला यशने डिटेल मध्ये सांगितले. असं चल निघ मग निघ. आणि लगेच कामाला लागायचं. जातच होते मी, पण हा दगड धोंडा माझ्या वाटेत आडवा आला, त्याला मी तरी काय करणार? अबे ही तर मोलकरीण वाटूच नाही राहिली ना, मग भांजाने हिला काहून घरी आणला असेल? म्हणजे हिला हाताशी धरून आम्हाला घराबाहेर काढायचा तर प्लॅन नसेल ना त्याचा? नाही नाही नाही, यशला मैत्रीच्या आयुष्यातून आता लवकरात लवकर रफादफा केलं पाहिजे. नवी मोलकरीण लईच भाईटार पोट्टी ना ती. तिची जीभ चुरू चुरू चालते ना. लई सवाल केले मी तिले, पण एका बी सवालाचा जवाब दिलाच नाही ना पोट्टीने. उलट मलेच दगड धोंडा असं काय बाय बोलायला लागली ना. अबे तुले काय झालं असायले? अरे त्या मोलकरीणीने ते इन्सल्ट का काय तो केला ना माझा. याच्या वशिलेने घरात घुसून राहिली म्हणून, नाहीतर हा दगडू काय आहे हे तिला माहित नाही ना. त्या यशने मेरीला घरात आणून खूप मोठी चूक केली. आपल्याच पायावर त्याने धोंडा मारून घेतला. धोंडा? अबे तुले पण एकच शब्द मिळून राहिला का ते यशच्या पायावर मारून घ्यायला? धोंडा तू नाही रे. हा मग ठीक आहे, पण मला सांग आता आपण काय करायचं? काही प्लॅन आहे का तुझ्या डोक्यात? प्लॅन केव्हाच तयार केलाय मी. काय? आत्ताच सगळं सांगू? त्यापेक्षा प्रत्यक्षात बघ ना. आगे आगे क्या होता है?
मज्जा येणार आहे, मज्जा. पण यशचा प्लॅन काय आहे तो पण आपल्याला कळायला पाहिजे ना. ती मेरी जो मास्क घेऊन आली आहे ना घरात, तिच्या वागण्यावरनं असं वाटतंय की यामागे यशचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार. पण माझ्या प्लॅन पुढे त्याचा प्लॅन काहीच कामाचा राहणार नाही. मग आता सगळं तुझ्याच हाती आहे ना. आता तूच त्या मिरीचा लवकरात लवकर निकाल लाव. जरा धीर धर, हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकावं लागेल. त्या यशची आपलेच दात आपलेच ओठ अशी गत होणार आहे, बघत राहा. तसं जर झालं ना तर माझ्याकडून तुला पार्टी ना बाप्पा. दगड घाल त्या पार्टीवर, निघ इथून. पार्टी देऊन राहिलो तरी नको त्याला. तुमचं हे माझ्याशी नीट बोलायचं. तुला माहित नाही का मी कोण आहे ते? कोण आहे तुम्ही? शोभा निखारगे आहे मी. हा मग मी काय करू? यशची मदर. ओ राईट, यशने मला सांगितलं होतं तुम्ही त्याची स्टेप मदर आहात ना. नाही, मी यशची सावत्र मदर आहे. इंग्लिश मध्ये त्याला स्टेप मदर म्हणतात. काय तुम्ही? हा कळलं कळलं. ए नीट वागायचं माझ्याशी. खूप धूळ झालीये ना घरात, साफ करून घ्यायला पाहिजे. आणि आंटी, यशने ना मला ऑलरेडी वॉर्न केलंय की ह्या घरामध्ये मैत्री आणि शक्तीशिवाय इतर कोणालाही भाव द्यायचा नाही. करा ते साफ. काय ग मेरी, तू खूप उत्तम स्वयंपाक करतेस ना? हो. कुठे शिकलीस ग? हे काय, किचन मध्ये. अरे वा, बरं झालं सांगितलंस. मला तर कळलंच नसतं. नाही, मी तर स्विमिंग पूल मध्ये शिकली ना. पोहत पोहत कोर्स केलं मी. हो हो. तरी ते असं. मस्करी नाही करायची माझ्याशी. यशनी खूप कान भरलेच वाटलं तुझे. तरीच ओव्हरफ्लो झालेत वाटतं. शहाणपणा करू नकोस. यशनी तुला नीट कामं सांगितली नसतील म्हणून मी कामं समजवते तुला. आमच्या घरात आम्हाला किचन खूप स्वच्छ लागतं. हो असं. ठीक आहे, मग मी एक काम करते. मी माझा स्वयंपाक करून घेते आणि मग तुम्हाला आवाज देते. मग तुम्हीच करा तुमचं किचन क्लीन. ए मेरी, मी नाही हं, तू करणार आहेस किचन क्लीन. हो असं म्हणायचं होतं तुम्हाला. आय थॉट. हे बघ, सकाळी 7:42 मला पहिला चहा लागतो. त्याच्यानंतर 9:33 दुसरा चहा नाश्ता. 10:30 वाजता सकाळचं जेवण. 3:33 दुपारचा चहा. 5:05 मला चहा आणि नाश्ता. रात्री 8:47 जेवण लागतं. सगळं वेळेवर झालं पाहिजे. याच्या आधीमध्ये मला आणि माझ्या लेकीला काही खावंसं वाटलं तर ते तुला बनवून द्यावं लागेल. कामामध्ये उशीर आणि हेळसांड केलेली मी खपवून घेणार नाही. हे बघा आंटी, तुम्ही मला इथे अपॉइंट नाही केलंय. यश मला इथे घेऊन आलाय. त्यामुळे यशने सांगितलंय की मैत्री आणि शक्तीशिवाय इथे कोणाचंही ऐकायचं नाही. आणि आंटी, मी मेड नाही आहे, मी मेरी आहे. मी इथे मैत्रीची सोबती म्हणून आली आहे. त्यामुळे तुमची ही जी दादागिरी आहे ना ती माझ्या समोर नाही करायची. आणि माझ्या नादाला जो लागला ना त्याला मी ओव्हन मध्ये टाकून पावासारखं बेक करते. राहील ना लक्षात? आणि ही जी तुमची जीभ आहे ना, जी चुरू 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 चालतीये, ती कापून हातात द्यायला मला वेळ नाही लागणार. घ्या, कापा ते कांदे.
पुलाव? टेस्ट कर आणि मला सांग कसं झालंय ते. वासानेच संपले मी. वा, कमाल कमाल. आवडला तुला? खूप आवडला. किती दिवसाने पुलाव खाते मी. मग आता पोटभर खा. शक्ती कुठे? शक्ती आहे, आत्ताच मी तिला तिच्या रूम मध्ये प्लेट नेऊन दिली. रूम मध्ये कशाला? तिचे जास्त लाड करत जाऊ नकोस तू. अगं लाड काय त्याच्यात, आणि अगं ती अभ्यासच करत होती. आणि घरातले जेवले? काय झालं? एक विचारू तुला? नाही म्हणजे तुला राग येईल, पण मला विचारावंसं वाटतंय. विचार. तुझ्या सासरची माणसं काही चांगली नाहीयेत. किती वियर्ड आहेत ते. आणि इतकं सगळं असून सुद्धा तू एकाच घरात एका छताखाली कशी काय राहू शकतेस त्यांच्यासोबत? यशने मला आणि रॉबर्टला त्या लोकांबद्दल सगळं काही सांगितलंय. त्यांनी तुला खूप त्रास दिलाय, आणि तरी सुद्धा तू त्यांना ह्या घरात कशी काय ठेवू शकतेस? आपल्या आजूबाजूची सगळीच माणसं प्रामाणिक असावीत, प्रेमळ असावीत असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं ना. चांगल्या माणसांच्या गोतावळ्यात वाईट माणसंही असतातच की. म्हणून त्यांना घाबरून आपण जगणं तर नाही सोडून देऊ शकत. मला काय वाटतं माहितीये का, अशा लोकांची जुळवून घेता येत नसेल ना, तर सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं उत्तम उपाय. अगं पण इतकी डेंजर माणसं आजूबाजूला असणं सेफ नाहीये. उलट बरं. नाही म्हणजे अशी माणसं आपल्या समोर असतील तर आपल्याला कळतं तरी की ते नक्की काय करणार आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवता येतं. तू विचार कर, ही माणसं आपल्या नजरेसमोर असताना एवढं सगळं करू शकतात. नजरे आड असताना काय काय करतील याचा नेम नाहीये. हो ग, आय एम सॉरी. हा, मी इतकं पर्सनल होऊन तुला विचारलं. इट्स ओके. वेडी आहेस का? मोकळेपणाने बोल की माझ्याशी. ठीक आहे. मला एक सांग, यशची आणि तुझा नवरा रॉबर्ट तुमची ओळख कशी झाली? म्हणजे कधीच त्यांच्या बोलण्यात तुमचा उल्लेख आला नाही. हो का? अगं ऍक्च्युली यश आणि रॉबर्ट आमच्या लग्नाआधीपासूनचे फ्रेंड्स आहेत, म्हणजे क्लासमेटच. पण आमच्या लग्नाला यश का आला नाही माहित नाही. खरं तर त्याने यायला हवं होतं, पण माहित नाही का नाही आला. पण आमच्या घरी तो अधूनमधून येत राहायचा, पण अचानक यायचंच बंद झाला. पण जेव्हा पण तो यायचा ना आमच्या घरी, कधीच न जेवता गेला नाही येतो. आणि अगं कधी कधी तर तो आमच्या घरी स्टे करायचा. रॉबर्टला मी विचारलं तर तो म्हणायचा की बायकोसोबत भांडण झालं की तो इथेच येतो. मैत्रेही, तुमच्यात अजूनही वाद आहेत का ग? नाही म्हणजे तुम्ही बाकीच्या कपल सारखे वावरताना दिसत नाहीत. तुमच्यात ना तो दुरावा जाणवतो. वाद कोणात होत नाहीत, आणि संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतच ना. तू आणि रॉबर्ट पण भांडत असाल ना? माझ्यात आणि रॉबर्ट मध्ये अगं काही विचारू नकोस. आम्ही इतके भांडतो ना की 2-2 दिवस आम्ही बोलत नाही एकमेकांशी. ऍक्च्युली मीच जरा भांडण ताणते, पण शेवटी मीच पागळते. आणि मग काल काही घडलंच नाही असं दाखवून सगळं नॉर्मल. ह्यालाच संसार म्हणतात का? तुला एक सांगू, माझं आणि रॉबर्टचं अरेंज मॅरेज आहे. आमच्या घरच्यांच्या पसंतीनं झालं. रॉबर्ट तसा दूरचा रिलेटिव्ह आहे माझा. लग्न झाल्यावर सुरुवातीची काही वर्ष खूप छान होती. काही प्रॉब्लेम्स आले तर ते एकमेकांच्या सोबतीने आम्ही सॉल्व्ह करायचो, आणि आजचा दिवस उद्यावर ढकलायचो. रॉबर्टचा ऍक्सिडेंट झाला आणि संसाराच्या गाडीचं चाक तुटल्यासारखं झालं. ह्यापूर्वी मी पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टींवर मात करायचे, पण आता सगळं कठीण वाटतंय ग.
समजू शकते मी. तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत ना. तू आणि तुझा नवरा एकदम सुटेबल आहात एकमेकांना. अगदी परफेक्ट मॅच. तो सुद्धा आमच्या मदतीला नेहमी धावून येतो. आत्ताच बघ ना, तुझ्या मदतीचं काम देऊन त्याने आमच्यावर किती मोठे उपकार केलेत. तू खूप नशीबवान आहेस मैत्री की तुला यश सारखा जोडीदार मिळाला. तुला वाढ ना, पोट भरल्यासारखंच वाटत नाही. हो घे ना. मेरी, या घरात तुला कसलेच रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तुला हवं तसं काम तुझ्या पद्धतीने करू शकतेस. आणि कोणीही लुडबुड केली तर त्यांचं अजिबात ऐकायचं नाही, मला येऊन सांगायचं सरळ. अगं मेरी कधीच कोणाच्या आयुष्यात लुडबुड करत नाही. पण मेरीला जो कोणी नडला ना, त्याला मेरी अवन मध्ये टाकून पावासारखं बेक करते. बर, तू जा आवरून घे, माझं खाऊन झालं की सांगते. मेरी, इथे समोर ठीक आहे, ही लिस्ट आहे. हा, याप्रमाणे ऑर्डर फॉलो झाल्या पाहिजेत. सकाळी मला बेकटी लागतो आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट टायमिंग लिहिलेलं आहे. सोमवारी पोहे, मंगळवारी उपीट, बुधवारी डोसे आणि त्याच्यानंतरच्या वारी रिपीट होणार. बरोबर? संध्याकाळी 5 वाजता. संध्याकाळी 5ला पुन्हा तुमचा चहा, 8 वाजता रात्रीचं जेवण आणि मग 9 वाजता तुम्ही किचन मध्ये येऊन तुमचं सगळं किचन क्लीन करणार. बरोबर ना? बरोबर नाही, बरोबर नाही. किचन तू क्लीन करायचंस. आणि हे पा, ही सगळी लिस्ट दिली आहे, ह्याप्रमाणे ह्या ऑर्डर्स फॉलो झाल्या पाहिजेत. समजलं? मैत्री, ये ना, ये. मी ना मेरीला लिस्ट देत होती, म्हणजे की कोणाला घरामध्ये कधी काय लागतं ते. बघ ना, ह्याप्रमाणे असं तिला लिहून दिलं, म्हणजे कसं तिला गोंधळ नको व्हायला तिचा. माझी काय अपेक्षा, मला तर डाळीचं पाणी दिलं ना तरी सूप समजून पिन, आणि जे समोर येईल ना ते मुकाट्याने तोंडात घालील. काही अपेक्षा नाही. अजून काय बोलणार मी. घे घे, पकड. माझा फोन वाजतोय, येतेच मी. हा, कशी आहे ग तुझी सासू? सरड्यासारखी रंग बदलते मैत्री ही. अगं आता तू येण्यापूर्वी कशी बोलत होती ती माझ्या बरोबर, आणि तू आल्यावर तिची भाषाच बदलली. मला सवय आहे त्यांची. काय म्हणत होत्या? काय नाही, हे बघ लिस्ट काढली आहे. काय करायचं आता ह्याचं? बापरे, त्यांना हवं तसं करून दे त्यांना सगळं. माझी काही ना नाही. हा पण एक लक्षात ठेव, चुकूनही त्यांना किचन जवळ फिरकू देऊ नकोस. घरातली सगळी माणसं अशीच आहेत. मगाशी सांगितलं ना तुला, बारीक लक्ष ठेवायचं. हो ठीक आहे, मी करडी नजर ठेवेन त्यांच्यावर. तू काही टेन्शन नको घेऊस. इथे काय करतेय? तू इथे अजिबात यायचं नाहीस, नाहीतर ही माझ्या आईची खोली आहे. इथे येण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाहीये मला. अधिकार गाजवतेस मेल्यावर सुद्धा. हो, शरीराने नसले ना तरी मनाने नेहमीच या घरात आहे. माझ्या आई बाबांच्या आणि बहिणीच्या मनात कायम राहणार आहे. काय म्हणालीस? घरात आणि आई बाबाच्या बहिणीच्या मनात? कुठली बहीण? हिचं शरीर आणि मन
माझ्या ताब्यात आहे आणि मी हिला संपवलं तर मग उरणार फक्त तुझे आई बाबा. त्यांनाही संपवेन. तू असं काहीच करणार नाहीयेस. करणार. जे ठरवणार ते करणार. तू फक्त अतिशहाणपणा करू नकोस, नाहीतर तुझ्या आईच्या आधीच तुझ्या लाडक्या बहिणीला कायमचं संपवून टाकेन. समजलं का? शक्तिहीन आत्म्याने जास्त चिवचिव करायची नसते. त्यांनी एका कोपऱ्यात बसून फक्त तमाशा बघायचा असतो. तुझा तमाशा फार काळ मी टिकू देणार नाहीये. ए गप, खूप बोललीस. आता तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर याद राख. शक्ती